आता ह्यांच्याच भांडण चालल्याचं आपण काय करायचं? बरं बरोबर. चला महेश तुमचं काय? महेश अण्णा भाऊ चला महेश अण्णा भाऊ चला ही तर अजित दादा. हा का बरं अजित दादा? आता दादाला द्यावं लागेल मतदान. आता ह्यांनी तर काय केलं पार्टाचा दौंड तालुका म्हणलो कोणा सुप्रियता पण आजी दोघांकडून कारण आम्ही खासदाराकडे प्रश्न मांडले, आमदाराकडे मांडले, पण प्रश्न काय सुटत नाही. दोघांकडून प्रश्न. शिक्षणात प्रगती झाली पाहिजे एवढी माझी इच्छा आहे. मला की दौंड तालुक्यामध्ये अजित पवारांनी एकदम सवतीचा मुलगा तालुका असल्यासारखं केलेलं आहे. अजित पवार भाषण करताना म्हणायचे कसा विरोधी दौंड तालुका विरोधात गेला तर कसं त्याचा विकास होते बघा आता तुम्ही. चिन्हाचं काय साहेबाचा फोटो असलं की सगळंच होते. साहेबाचा फोटो. दौंड तालुक्यात आताच लोकांना पाणी नाही प्यायलं तरी पण लक्ष द्यायला विकासच नाही तर मत कसं द्यायचं? बरोबर. चिन्ह बदललं तरी काही फरक पडणार नाही त्यांना. नाही, राजकारणाच्या ठिकाणी धंद्याच्या ठिकाणी तर आमच्याकडे सगळेच येतात. आमदारकीला दादा व्यवस्थित आहे पण खासदारकीला ताईच. पण आता त्यांनी आम्हाला असं वाटतंय की घराण्याशी यायला आता बस केलं पाहिजे किंवा पवार साहेब आहे. सध्या आमची मतदान करायची इच्छाच नाहीये. का बरं? काय बघतंय का आमच्यासाठी हा हा आरक्षणचं मिटवा परत मतदानाचं बघू. बर आरक्षण नाही सांगते. माऊली राजकारणात बसून आपण लई तुटा बर. अजिबात. जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये मी श्रीयश नलवडे आपले स्वागत करतो. मित्रांनो, बारामती लोकसभा मतदारसंघ आहे ना, याची रणधुमाळी आता शिगेला पोहोचले. जरी मतदान हे 7 तारखेला असेल, 7 मेला असेल, परंतु आता चर्चा रंगू लागलेले आहेत. मी जे आलेलो आहे ना, हे आठवडा बाजार आहे आणि हा आठवडा बाजार आहे तो दौंड तालुक्यातील पाटस या गावचा. पाटस म्हटलं तर आमदार राहुल कुल यांचा बालेकिल्ला, ते भाजपाचे आमदार आहेत. आणि या ठिकाणी आपण बघतोय की या आठवडा बाजारमध्ये येण्याचं कारण असं आहे की या परिसरातील जे वाड्या वस्त्या आहेत, जे छोटी मोठी गावं आहेत, त्या गावातील लोक इथे येतात, सर्वसामान्य लोक इथे येतात आणि त्या सर्वसामान्य लोकांच्या मनात काय चालू आहे हे काढण्याचा सध्या आम्ही इथं प्रयत्न करत आहोत. आपण बघतोय ह्या बाजूला शेतकरी काही बसलेले आहेत, भाजीपाला विकत आहेत. बाबा सुरुवात तर करा बोलाय आमची. बोला की साहेब. काय एका बाजूला शरद पवार साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत, शिवतारे बापू आहेत. काय नेमकं करायचं लोकांनी आता? काय लोकसभेला आता कौल, जनतेचा कौल कोणाकडे? जनतेचा कौल सांगता येणार नाही, पण वैयक्तिक कौल सगळ्याला सांगता येईल की नक्की मतदान द्यायचं कुणाला. खरा मार्ग कुठं सुरू झाला आणि कुठं उद्ध्वस्त कराय कोण लागलं ह्यासाठी लोक मतदान करणार. काय आता मनात काय लोकांचे नेमके काय वाटतं? सगळ्यांना मला वाटतंय असंच सगळ्या लोकांना वाटतंय. काय वाटतंय? पण वाटणार सगळ्यांना, मला वाटतंय तीच वाटणार. फरक पडणार नाही किती बी सभा होऊ द्या कोणी येऊ दे. दोन्ही आजी माझे आमदार एक आहेत तुमच्या या तालुक्यात. मग असू द्या की आजी माझीचं काय, आता तर आजी माझी गेला ही, पण मूळचा 40 वर्षापासून कोणी सूत्रता वापरली त्यालाच पकडायचं, त्याच्याच धोरणाने चालायचं. चिन्ह आता बदललं की पण त्या धोरणाचं चिन्ह बदलू नाही तर नाव तर बदललंय का, ज्ञान बदललंय का त्याचं? मग चिन्ह काय, किती चिन्ह वापरली त्याने आजपर्यंत सांगा? 40 वर्षात किती चिन्ह वापरली सांगा? 40 वर्षापासून पुरा बारामती मतदारसंघात पहिला आमदार झाला तो अजून खासदारच होतो, मग का सोडते त्यालाच लोक? बरोबर. ह्यो मोठा कशाच्या धोरणाने झाला आणि ते धोरण असा अपोजिट का वापरायला लागला? स्वतःचाच मुलगा जर अपोजिट वापरायला लागला तर बापालाच किंमत आहे ना पुढे, का पोरांना देतं कोण किंमत? खरंय आहे का नाही? बाबांनी नाव न घेता आहे ना, नाव न घेता एक नंबर प्रतिक्रिया दिली. कुणालाही न टोचवता एकदम पद्धतशीरपणे प्रतिक्रिया कशी द्यायची हे बाबांकडून शिकायचं. चला पुढं. बाबा धन्यवाद. का हो बाबा, हो तुमच्याकडे आलो. अहो 1 मिनिट बोला फक्त. अहो गाव तरी सांगा की काय गाव काय आहे? गाव काय पाटस. काय वाटतं आता लोकसभा आली? आता काय वाटतं, आता ह्यांच्याच भांडण चालल्याचं आपण काय करायचं? बरं. काय वाटाय काय? आता ह्यांच्याच भांडण चाललंय, आपण काय वाटायचं? आता पर्याय शोधावं लागेल काय? मग पर्याय काय शोधायचं? मग राहिला आमचा महेश भागवत ओबीसी, तर ओबीसी महेश भागवत माघारी घेतली तर मग बघू कोण येते. म्हणजे ओबीसी मी वारंवार सांगतोय की तिसरा ऑप्शन लोक शोधत आहेत आणि ते व्यक्त होत आहेत. अशा पद्धतीने तिसरा ऑप्शन महेश भागवतांसारखा उमेदवार या ठिकाणी पुढे येतोय. बरोबर. हा चालतंय. चला पुढं.
पुढं बाबा काय म्हणता? अहो बोला फक्त गाव तरी सांगा की तुमचं. बारामती काय बारामती म्हणलं बाले किल्लाच की काय कोणाची आता पारड कोणाच जड वाटतंय? साहेब आहेत एका बाजूला, दादा आहेत दोन्ही सारखीच दोन्ही सारखे. हो बर तरी पण पारड जड कोणाच नाही तसं नाही सांगू शकत पण दोन्ही सारखीच दोन्ही सारखे. हो चाला ओके. काय म्हणता तुम्ही? कशाला काकडीला मत आपलं जास्त आहे. बरं आमचं सुप्रियात आहे. सुप्रिया बर का बरं सुप्रिया आहे? आम्ही त्यांनाच आहे. आम्ही पहिल्यापासून ते हे गेले तिकडे म्हणल्यानंतर काय काय तुमचं गाव कुठलं? पारवडी कुठला तालुका येतो? बारामती बारामती तालुका. बर 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 चला. जिल्हा पुणे. जिल्हा झाला का बाजार? बाजार झाला का सांगा की. अहो, सांगा तर झालं का? गाव तर सांगा की कुठला आहे काय? पाटस. एवढी तर दहशत आहे तुमच्या तालुक्यात. तुम्ही कॅमेरा समोर बोला ना. आपण कोण नाही लय आकडे तिकडे शब्द विचारता तुम्ही. अजिबात नाही, सरळ शब्द आहे. बोला. पारड कुणाच जड? दादा ताई? ताई 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 कुठली ताई? सुप्रिया ताई. सुप्रिया ताई का? हा. काय असं मुळे आहे की सुप्रिया ताईंचं पारड जड वाटतं? आता जनता सांगते सगळी. चिन्ह बदललं काय फरक? नाही काय परत. बर चला बघा बरं. जसं सांगितली की नाही प्रतिक्रिया तुम्ही आता त्याला काय? चला कुठलंय पण सांगतो चला या. चाचा कुठले तुम्ही? यवत प्रॉपर यवत का? हा पापूर यवत. बर काय बघता की तुम्ही आता? एका बाजूला ताई आहे, एका बाजूला दादा आहेत. जन्मत आहे असं वाटतं आपला दादाला. कुठले दादा? अजित दादा. हा का बरं अजित दादा? आता दादाला द्यावं लागेल मतदान. आता ह्यांनी तर काय केलं नाही आपल्याशिवाय. तर दादा तर काय तर करणार. बरोबर. त्याच्यामुळे आपण दादाला मतदान देणार. दादाला मतदान द्यायचं. तुमचं कुठलं आहे? सुप्रियाताई का सुनित्राताई? चला बोला एकच ऑप्शन सांगा. सुप्रियाताई का सुनित्राताई? का आणखी कोण? सुप्रियाताई. चला असू दे बाबा. सांगा काहीतरी बोला. काय आमच्या बरोबर सुप्रियाताई आहेत, सुनेत्राताई आहेत, आता सुतारे बापू आहेत. काय सगळे सारखेच आहे आपल्याला. बघा आता काय कोणाला मतदान करावं तेच काही कळत नाही. पारड कोणाचं? पार्टात दोन तालुका म्हणलो कोणाचं? सुप्रियाताई. सुप्रियाताई. पण आजी माझे आमदार एकत्र आहेत तुमचे. काय फरक पडेल का त्याचा? आता काय शक्यतो नाही पडायचा. नाही पडत. कारण कसं आहे सुप्रियाताई म्हणजे सगळ्यात म्हणजे चालत्या बोलत्या म्हणजे सगळ्यांच्या महिलांसाठी बचत गटात ह्या सगळ्यात पुढाकार आहे ना त्याच्यामुळे. चला आजी माझे आमदार जरी असले तरी कुठल्याही पद्धतीने फरक पडणार नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. चला ह्या बाजूला या इकडं. अहो बाजार झाला का नाही ती तरी सांगा की. तुमच्या मनात काय एवढंच विचारायचं? आमच्या मनात काही नाही. आमच्या तालुक्याचे प्रश्न आहेत. बर काय आमच्या तालुक्याला पुनर्वसन सगळं चालू इथं 2 तालुक्यामध्ये. बरोबर का? पाणी आम्हाला इथं मिळत नाही. आता लोकांची पिकं जवळ चाललीत. काय पाणी सगळं आले की जातं इंदापूरला. आम्हाला इथं पाण्याची अडचण सगळ्यात मोठी. पाण्याची अडचण. पण आता हे लोकसभेचा आता ह्या समस्या कोण सोडवणार तुमच्या नक्की? ताई, दादा का साहेब? म्हणजे साहेब का दादा? तालुका प्रतिनिधी सोडवले पाहिजेत. पण तालुका प्रतिनिधी पाठीसोड लक्षच नाही असा विषय. पण आता तुमचे तालुका प्रतिनिधी आता दादांबरोबर बेबी कॅनलसाठी आमच्या महत्वाचा विषय आहे. आमची इथली पिकं सगळे जळून चाललेत. बेबी कॅनलचा आम्ही गेले 10 वर्षापासून प्रश्न मांडतोय. आमचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आम्ही इथं जनता सगळी नाराज आहे पाण्यासंदर्भात. नाराज नक्की कोणावर आहे? लोकप्रतिनिधीवर आहे का शासनावर आहे? शासनावर आणि लोकप्रतिनिधीवर दोघांच्या. दोघांना. कारण आम्ही खासदाराकडे प्रश्न मांडले, आमदाराकडे मांडले, पण प्रश्न काय सुटत नाही. दोघांकडून प्रश्न सुटत नाही सुटत. चला ओके. तुमचं काय मत आहे? त्यांच्या बरोबरच आहे. तुम्ही सांगा ना. एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला शिवतारे बापू आहेत, तुमच्या ओबीसी समाजाचे पण नेते आहेत तुमच्या बरोबर. आता नाही बरोबर आहे. कामठी साहेब म्हणतात ते बरोबर आहे. त्या पद्धतीनं कामं व्हायला पाहिजेत. कामं व्हायला पाहिजे. काय तुम्हाला कुठलंही बाबत? पाटस. बर का? कुठं पाटच? काय बघतोय? एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला तुमचे शिवतारे बापू हे आता नवीन. कुणाकडे जास्त कौल आहे लोकांचा? शिक्षणात प्रगती झाली पाहिजे एवढी माझी इच्छा आहे. शिक्षणात प्रगती झाली? मला एवढं माहित नाही आता मतदानात. बर माहिती नाही. काय तुम्ही काय सांगचाल? साहेब का दादा? साहेब. का बरं साहेब? जरा पहिले ते जुने आहेत आपले. पहिले कामं केले व्यवस्थित सगळे माहिती म्हणून. आता सुप्रियाताई चिन्ह बदलले काय फरक पडेल का? नाही काय फरक पडणार. तुमचं कुठलं गाव आहे? आमचं नानकिलेगार. किती लोकसंख्या आहे? तरी 3000 आहे. काय तिथं काय आढावा घेतला तर कोण पुढे जाईल तिथं? ताईच आहे आमचे. ताईच पुढे जाईल असं त्यांचं म्हणणं. चला वरच्या बाजूला जाऊ. थोडं वरच्या बाजूला चला. झाला का बाजार? झाला का? थांबा की 2 मिनिटं. 2 मिनिटं तुमची इतक्या लांब ना तुमच्यासाठी आलो. काय आता बघताय तुम्ही? एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत, अजित दादा आहेत.
तिसरा पण ऑप्शन लोक शोधतायत. नक्की लोकांचा ओढ कोणाकडे आहे आता सध्या? तसं तर काही सांगता येत नाही, पण कसं आहे मी सार्वजनिक विचार केला की सगळ्यांचा विचार करता जास्त करून सुप्रियाताईंकडेच कल आहे लोकांचा असं वाटतं. काय असं लोकांना वाटतं की सुप्रियाताई? काय संसदरत्न पुरस्कार भेटलाय त्यांना पूर्वीपासून, तर दौंड तालुक्यासाठी विशेष काही केलेलं वाटत नाही आम्हाला तर. कारण मी आता गेली जवळ 15-20 हजार मतदान करतो, 20 वर्ष झाले, पण तसं काही विशेष वाटत नाही. परंतु लोकांचा कल आहे, सहानुभूती आहे पवार साहेबांसाठी. पवार साहेबांच्याकडे सहानुभूती आहे म्हणून सुप्रियाताईंना मतदान होईल. काय तुम्हाला काय वाटतं? हो, काय वाटतं सांगा की. तुमच्या बरोबर आहे. चला असू दे, धन्यवाद. चला, बाजार झाला का? घ्यायचा आहे. काय आता बघताय तुम्ही? हो का इकडे कॅमेरा, इकडे 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 इकडे. काय करते मुलाखत देऊन? काय नाही, मुलाखत नाही द्यायची. तालुक्यातल्या लोकांचा ओढ कोणाकडे आहे नक्की? दादा का साहेब? नाही काय सांगता यायचं, नाही सांगता येणार. लोकसभेत जातात, आली की लोकसभा? काय आता राजकारणात नाही इंटरेस्ट आम्हाला. राजकारणात इंटरेस्ट नाही. घेतो दोघांचं घेणार आहे, दोघांचं घेणार. सुरुवात तुमच्यापासून करणार. लोकसभेला आता बघताय तुम्ही, एका बाजूला दादा आहेत, साहेब आहेत, तिसरा ऑप्शन आता काय लोक शोधतायत. काय तुम्हाला वाटतं कोणाचं पारडं जड आहे? दादांचं. कोणत्या दादा? अजित दादा. आदित्य दादांचं कसं काय नक्की? अजित नाही ना, म्हणजे कसं होतं, काम पण आहेत ना त्यांची बरीचशी, त्यामुळे तसं वाटतंय अजित दादांचं पारडं जड. तुम्हाला काय वाटतंय? ते म्हणतात तेच बरोबर आहे ना. तुम्ही त्यांच्या बरोबर आहेत काय? हा, एकच आहे आम्ही. बरं बरं बरं, चला ओके. बाबा, हो बाबा, झालं का नाही? खरेदी झाली का? झाली की. झाली. इकडे कॅमेरा आहे. 2 मिनिटं फक्त घेतो मी. दोन नाही, 1च मिनिट घेतो. आता बघतो, बोलतो मी बाजूला येऊन. बर. एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला पवार साहेब आहेत, तिसरं ऑप्शन काही लोक शोधतायत. काय वाटतं तुम्हाला, जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असेल? सुप्रियाताई सुळेच्या बाजूने असेल. कसं काय म्हणजे दौंड तालुक्याचा मी विचार करून सांगतो तुम्हाला की दौंड तालुक्यामध्ये अजित पवारांनी एकदम सवतीचं तालुका असल्यासारखं केलेलं आहे. भीमा पाटस कारखाना दौंड तालुक्याची कामधेनू, त्या कारखान्याला पुणे जिल्हा बँकेतून अडवणूक केली, आर्थिक अडवणूक केली. त्यामुळं आमच्या आमदाराला, चेअरमनला दुसऱ्या बँकेकडे जावं लागलं. त्या बँकेचे हप्ते न गेल्यामुळं कारखाना बंद पडला. हा 52,000 सभासदांचा कारखाना, आणि 52,000 सभासदाचा कारखाना, 17,000 सभासद ऊस उत्पादक आहेत, 35,000 सभासद बिगर ऊस उत्पादक आहेत, आणि त्यांचं वाटोळं झालं, त्या शेतकऱ्यांचं वाटोळं झालं. प्लस कारखान्याचे दौंड तालुक्यातले कामगार होते, 500 कामगार 1 रुपये न घेता रिटायर झालेले आहेत. हां, आणि प्लस तालुक्यातले 450 ट्रॅक्टर, ते 450 ट्रॅक्टर कारखान्यावर कामाला होते ऊस वाहतुकीला. त्यांच्यावर चेअरमननी अन्य बँकेचे कर्ज काढले, त्यांचं RC बुक हे घेऊन, आणि ते तिकडे भरले नसल्यामुळे ते ट्रॅक्टर आता ते शेतकरी रोडला सुद्धा घेऊन येत नाही. प्लस इंदापूरमध्ये, तुमच्या तालुक्यात, तुम्ही इंदापूरचे, तुमच्या तालुक्यामध्ये अजित पवार भाषण करताना म्हणायचे, कसा विरोधी दौंड तालुका विरोधात गेला तर कसं त्याचा विकास होते बघा. आता तुम्ही इंदापूर तालुक्यातच म्हणलेले आहेत ना ते, असं. त्यामुळं हे सगळं झालं. हां, अजून थोडं आकडेवारी सांगतो. हां, तर हे 17-18 सभासद ऊस उत्पादक, त्यांचं वाटोळं झालेलं आहे. 500 कामगार, प्लस 500 ट्रॅक्टरवाले, असे 19,000चं लीड दौंड तालुक्यातनं सुप्रियाताई सुळेला मिळणार आहे. सुप्रियाताई. पण ही एकंदरीत आता आजी माझे आमदार एकत्र आहेत ना? आजी माझे आमदार असले ते आमदार एका बाजूला आहेत, मतदार एका बाजूला आहेत. ही वस्तुस्थिती आहे का? ही वस्तुस्थिती कळलं तुम्हाला. चिन्ह बदललं काय? चिन्हाचं काय, साहेबाचा फोटो असला की सगळंच होतंय. साहेबाचा फोटो असला की सगळं होतंय. बाबा तुम्हाला काय वाटतं सांग? एक मिनिट बोला की. बरं, नाही ऐकाय, तुमचं नाव सांगा फक्त, नाव तरी सांगा. आता बघताय तुम्ही, लोकसभेचा आता कुणाचा पार्ट जड आहे एवढंच सांगा. कळत नाही झालं. असू दे. इकडे या की बाबा. असू दे, या की राव, लय भारी लुक आहे तुमचा. एक मिनिट या. बरं, मी येतो तिथं, मी येतो. काय नाव काय तुमचं? संतोष होते. बर, कुठलं गाव आहे तुमचं? बेटवाडी. आम्ही एकाच गावचे. एकाच गाव. तुमचं काय म्हणणं आहे सांगा? त्यांनी जे सांगितलं तेच म्हणणं आमचं आहे ना. बर, त्यांनी जे सांगितलं ते म्हणणं. समर्थन कोणाला तुमचं? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. चला बाजार भाऊ. हे भाऊ, बाजार झाला का? चाललाय. बर, योग इकडे कॅमेरा. 1 मिनिट. आता बघतोय आपण, लोकसभा आता आली, बारामती लोकसभा. हेच तालुका आहे का तुमचा? हो, पाटस. बर, काय होईल पाटाचं? कुणाचं पारड जड?
दादांचं. कोणत्या दादांचं? अजित दादांचं. का बरं अजित दादांचं पारडं होत? काम करतात ना, काम करतात. बोलतात ती करतात. बोलण्याने काय होत नाही ना. बरोबर बरोबर. हो या की एक मिनिट. बरं बरं चला. म्हणजे पवार साहेबांबरोबर तुमचं समर्थन आहे. दादा अजित दादांबरोबर काम करणारे. काम करणारे व्यक्ती. ओके. काय म्हणता? कुठलं गाव? पाटच. सरपंच सांगितलं की आमच्या काय काय सांगितलं काय सांगा तुम्ही काय सांगताय? सांगितलं म्हणून काय त्याला होय सरपंचांनी सांगितलं तुम्ही काय सांगता? आम्ही काय सांगितलं त्याला पवार साहेब का अजित दादा? दोन थेटच प्रश्न. पवार साहेब आहेत की हा? पवार साहेब आहेत आपण सरपंच आता दादांबरोबर आहे. असू दे की मग काय त्याला समोर आहे बघा. आम्ही काय म्हणलोय का? नाही तेच म्हणतो ना असू दे काय एवढं त्याला. लोकसभेला काय होईल? सुप्रियाताई लीड घेतील की सुनित्राताई? सुप्रिया घेते ना. कितीचं लीड होईल अंदाज? काय तर सांगू शकत नाही पण होईल लीड होऊ शकते. लीड होऊ शकते आरामशी. काय तुम्हाला काय वाटतं? आम्हाला सुप्रियाताई वाटते 100%. 100%. काय कारण म्हणजे लीड कशामुळे पडू शकतं? नाही त्यांनी केलेले पहिले जे कार्य आहे ना ते केलेले बऱ्यापैकी चांगलं. त्यामुळे सुप्रिया सुळे 100%. सुप्रियाताई 100%. तुला काय वाटतं भाऊ? मला पण वाटतं सुप्रियाताईच. हा. कशामुळे? काय त्यांचं चांगलं आहे काम. इकडे कॅमेरा. चांगलं आहे त्यांचं काम पहिल्यापासून. काम चांगलं आहे. पण आजी माझे आमदार आता तुमचे एकत्र आहेत ना? कोण? आजी माझे आमदार तुमचे एका बाजूला आहेत. त्यांचंच पार्ट जर बाकी तर नाही काय सांगू शकत बरं का. पण त्यांचं काम चांगले आहे आपल्याला म्हणजे खात्री की बाबा नाही का येऊ शकतात एवढंच सांगू शकतो. एवढं सांगू शकतो. चला असू दे. चल झाला का बाजार झाला? चाललाय. बर. काय आता लोकसभेचं इलेक्शन आलं की पवार साहेबांकडे जायचं का अजितदादांबरोबर जायचं? काय आता करायचं? पवार साहेबाला सोडून कसं जमलं? का बरं? पवार साहेबांनी काय केलं? नाही बारामती तालुक्यात सगळं म्हणजे भारीच काम केलंय सगळं. म्हणजे तुम्ही कुठल्या तालुक्यातलं? आम्ही इथलंच आहे. बर. पण पवार साहेबाला नाही विसरून जमायचं. बर. शेवटचं म्हणजे त्यांना आता कसं आहे की त्यांचं झालं गेलेलं आहे. आता पवार साहेबाकडेच मतदान करणार. तुम्हाला काय वाटतं? एकत्र. बरं. चला. पण चिन्ह आता बदललं की बाबा? आता चिन्ह बदलले कसं काय? आता चिन्ह फरक पडेल काय मतदानावर? चिन्ह बदलले म्हणलं काय नाही ज्याला माहिती आहे ती बरोबरच करणार मतदान. चला. ओके धन्यवाद. या इकडून जोड आली बघा एक. ओ थांबा. ब्रेक मारा. ब्रेक. दोघांना असं नाही. दोघांना कॅमेरा चालू आहे. दोघांना दोघं बोलायचं. एका बाजूला अजित दादा आहेत, एका बाजूला पवार साहेब आहेत. जनसामान्याचा ओघ कुणाबरोबर आहे? कल कुणाकडे? थेट प्रश्न. असं आहे बरं का. आमच्या तालुक्यात जो आमचा नेता सांगन त्याचा आम्ही. तुमचं कुठलं नेता? रमेश आप्पा की राहुल दादा? बर. राहुल दादा म्हणजे कितीच लीड होईल अंदाज काय? तसं काही सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? आमचं आम्ही राहुल दादाच काम करतो. राहुल दादा जे सांगतील ना दादा सांगतील तेच काम करणार. राहुल दादा ताकद तालुक्यात भरपूर आहे. मग लीड पण त्याचप्रमाणे भरपूर मिळेल असं वाटतंय. ती जनता ठरवेल काय करायचं. बरं. म्हणजे अंदाज एक लीड होईल का? जनता ठरवेल एवढं सांगतो. दादा सांगतील ती काम. चला ओके. का हो तुमचं कुठलं गाव बाबा? गार नानखिलेगार. बर. काय बघताय? अजितदादा एका बाजूला आहेत, शरद पवार साहेब एका बाजूला आहेत. लोकांचा कल कोणाकडे असेल? कल कोणाकडे? जनतेचा कौल कोणाकडे? जनतेचं कल सुप्रीम कोर्ट आहे. कस काय बरं? मग आता ती तिकडे गेल्यावर मग काय करायचं? बर. मग सुप्रीम सोडा जनतेचं दादा तिकडे गेलेलं आवडलं नाही का? दादाचं नाही चाललेलं, सुप्रीम सोडाचं चाललेलं. सुप्रिया सोड कुठे गेल्या? तिथंच आहेत किती? मग ती त्यांचंच आता अजित दादा गेले ना तिकडे. बरं. अजित दादा गेले. बरं. अजित दादा गेलेलं तुम्हाला आवडलं नाही असं म्हणायचं. तालुक्यात कसं होईल? तालुक्यात आता काय ती येईन ना. आता काय ना राहुल दादा येईल. नाही. लीड कोणाला होईल? सुप्रियाताई का सुनेत्राताई? नाही लीड सुप्रियाताईला होणार. सुप्रियाताईला. आमदार तुमच्या गावातले असतं ना? हा होणार. या इथे ताईंला विचारू जरा. इथे या ताई. काय म्हणता? लोकसभेला आता बघताय तुम्ही एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. म्हणजे सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्राताई थेट लढत आहे. काय वाटतं कोणाला लीड भेटेल? जनतेचा कौल कोणाकडे? ताईंलाच भेटेल बहुतेक. कुठल्या ताईंना? सुप्रियाताईंना. का बरं सुप्रियाताईंना? सुप्रियाताईंनी मदत केली खूप. बर. खूप मदत केली आपल्याला. आता पण चिन्ह बदलले की चिन्ह बदलल्यामुळे काय फरक पडेल का? आता काय आता पडू शकतो किंवा काय होऊ शकतं. तुमचं समर्थन कोणाचं? आता आमचं चांच्यावरच पहिल्यापासून हे
त्यांनी आम्हाला खूप मदत केली, लाईट आणली, पाणी आणले, रस्ते आणले, खूप काय मदत केली ताईंनी आम्हाला. ताईंनी मदत केली म्हणून तुमचं समर्थन सुप्रियाताईंना. जय हरी बुवा, जय हरी, जय हरी. बुवा ऐका की आता हे लोकसभेचं इलेक्शन आले, पवार साहेब एका बाजूला आहेत, दादा एका बाजूला आहेत, काय होईल? कुणाकडलं कौल जास्त आहे लोकसंख्या? काय नाही आपल्याला सांगता आम्ही वांगी बटाटे शिवाय दुसरं काय करू विकत नाही. काय ते आमच्या डोक्यात येतं. बर तरी अंदाज नाही सांगता माऊली राजकारणात बसून आपण लई तो टाकू. बर अजिबात नाही. चला राजकारणापासून खूप लांब आहे. नाही असं नाही. तुम्ही बोला ती बोलते. हा तुम्ही बोला, तुम्ही बोलला की ती बोलते ती. बरं असू द्या. सगळ्यांना एकच प्रश्न, सगळ्यांना एक प्रश्न. चला आता सगळ्यांना एक प्रश्न, सगळ्यांना मिळून एक प्रश्न. ऐका फक्त एकच नाव सांगायचं, अजित दादा का पवार साहेब? एकच सांगा, अजित दादा का पवार साहेब? बरं चला तिसरं ऑप्शन तुम्ही सांगाल ते, अजित दादा, पवार साहेब, सुप्रिया तुमचे शिवतारे बापू, किंवा चौथं ऑप्शन तुमचे महेश अण्णा. चला महेश अण्णा भाऊ. बरोबर. चला महेश अण्णाच. तुमचं काय? महेश अण्णा भाऊ. चला महेश अण्णा भाऊ. चला इथं बघा, ह्या जागावर जेवढी लोक आहेत ना, हवा फक्त महेश अण्णाची सांगतायत. चला पुढं. ताई काय बघताय तुम्ही? आता आलाय ही लोकसभा निवडणूक आलेली आहे. एका बाजूला पवार साहेब, एका बाजूला दादा आहेत, महेश अण्णा एका बाजूला आहेत, शिवतारे बापू एका बाजूला आहेत. काय वाटतं कुणाच्या बरोबर तुमचं? आम्ही साहेबांनाच मतदान देणार, पवार साहेबांना. का बरं? सुप्रियाताईंनी आमच्या मुलीला शाळेत जायला सायकली वाटल्या, त्यांनी भरपूर कामं केलेत आणि आम्हाला रोहित दादांचा भरपूर सपोर्ट आहे आणि पवार साहेबांचं सुद्धा. तुमचं गाव कुठलं? मी कर्जत तालुक्यातली आहे, सापडगाव गाव आहे माझं. हा आणि दादा आमचे आमदार आहेत, त्यांच्यासाठी ते आमचे आमदार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही कामं केलेली येतं आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला चांगले बऱ्यापैकी बरं आहे. गरिबांसाठी ते कधी बी जागलेलेच येतं आणि आतापर्यंत ते जागेच आहेत आणि त्यांचा सपोर्ट गरिबांना जास्त करून गरिबांना जास्त आहे. हो आणि आम्ही रोहित दादांना आणि पवार साहेबांना, सुप्रियाताईंना जास्त मानतो आणि आमच्यासाठी ते देव आहेत. बघा ही कर्जत तालुक्यातल्या जरी असल्या तरी ह्या अशा पद्धतीने प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहे. काय 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 गाव कोण? गाव तरी सांगा की, गाव सांगा, नाव सांगा. काय त्याला एवढं काय घाबरायचं? नाही काय काय ते बरोबर सांगितलं की तुम्हाला. आता तुम्ही पाठच ते समजा कर्जतच्या, तुमच्या गावात कौल कोणाला आहे? बरोबर सुप्रियाताई, सुनित्राताई. चला का महेश अण्णा? चला. नाही यालाच सुप्रियाताईलाच. सुप्रियाताई. का बरं असं का वाटतंय सुप्रियाताईला कौल जास्त आहे? पाहिजेच ना तसं. म्हणजे कसं होतं त्यांचं सरकार नाही पाहिजे इथं, म्हणजे नाही का महाराष्ट्रामध्ये हे सरकार पाहिजे. पवार साहेब महाराष्ट्रामध्ये पाहिजे. बरोबर. बरं त्याच्यामुळे सुप्रियाताईंना. चला असू द्या. आता थोडं इकडं जायचं का? इकडं काय वाटतं? आम्हाला असं वाटतंय की घराणेशाहीला आता बस केलं पाहिजे किंवा पवार कुटुंबियांना कायमच आपण निवडून देतो. तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत, महेश अण्णा भागवत आणि विजयबापू शिवतारे. त्यांच्यापैकी एकाला निवडून देऊ आता यावेळेस. आणि यांनी आजपर्यंत आमच्या दौंड तालुक्यासाठी सुप्रिया सुळेंनी पण 25 वर्ष काहीच प्रगती केलेली नाही. एकही कॉलेज नाही, काही नाही, शाळा नाही. त्याच्यामुळे तुम्ही तिसरा पर्याय शोध. हो तिसरा पर्याय लोकांना अपेक्षित आहे यावेळेस. हो चला आणि तो स्वीकारावा असं वाटतंय मला. चला पुढे. इथं आल्यावर सांगायचं, आधी सांगितलं. आधी सांगितल्यावर मनातलं कसं बोलणार आहे तुम्ही? सांगा बरं. चला लोकसभा आली, एका बाजूला पवार साहेब आहेत, एका बाजूला अजित दादा आहेत. सामान्य लोकांचा कौल कुणाकडे? आता दोन्ही मतं दिली, कुठं मतं दिली तर एकच ठिकाणी जाणार आहे. मग आता तिसरा ऑप्शन लोक शोधतायत. काय शोधायचं आता? मतं दिली तर कोणाला जाणार एकच ठिकाणी. तुमचं मत कुणाला? आमचं मत आहे ताईला, सुप्रियाताई. का बरं सुप्रियाताई? काय आता ते आहे ती असं. बरं असू द्या. चला सुप्रियाताईंना या बाजू. का हो? हे दाखव, हे दाखव, हे दाखव पळालेली मावशी. बेधडक बोलायचं आता. एका बाजूला सुप्रियाताई आहे, एका बाजूला सुनित्राताई. म्हणजे अजितदादाला पकडायचं का आपण पवार साहेबांना? कुणाच्या बाजूने? सुप्रियाताईकडून. का बरं? त्यांचा स्वभाव चांगला आहे. स्वभाव चांगला आहे. हा सगळ्यांबद्दल मदत, कामही चांगले करतात. बर. गोरगरिबांचा विचार करतात. गोरगरिबांचा विचार करतात. आपण बघतोय आता बारामती लोकसभा मतदारसंघात एका बाजूला अजित पवार आहेत, एका बाजूला शरद पवार आहेत. सामान्य जनतेचा कौल कुणाकडे असेल नक्की? सामान्य जनतेचा
आहेच दोन्हीकडे बी आहेच. दोन्हीकडे बी आहे. का बरं म्हणजे असं ठोस असं नाही सांगता येत का? ठोक आता भूमिका काही ठोक सांगता येईल का? सांगता येणार नाही. चला दोन्ही पार्ट्या तुल्यबळ आहेत असं म्हणायचं. हा चला इकडून सुरुवात करू आपण. काय करतोय बा बेळ आहे? एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. अजित दादा विरुद्ध पवार साहेब. आता काय जनतेचा कौल कोणाकडे काय वाटतं? दोन्हीकडे एक ठोस नाही. एकटंच नाही. चला इकडे जाऊ. सगळे मिठाईवाले घेणार आहेत, सगळे मिठाईवाले. काय बघताय तुम्ही? अजित दादा का शरद पवार? एकच सांगा. दादा. दादा का? दादाचे कामकाज भरपूर आहे बारामती तालुक्यात. बारामती तालुक्यात काम भरपूर केलंय म्हणून दादा. चला तुमचं दादा. बर दादा इकडे या. हो झालं का? निवांत बसलाय तुम्ही? मग काय करायचं आता बघताय लोकसभा आली. अजित दादा का शरद पवार कोणाकडे लोकसंख्या? आपण नसतो आपला धंदा. तुमचं काय मत? काय काम म्हणजे काम, बाकी काय नाही पण आता लोकसभा आली हाय. आपण आपल्याला त्यातले काय आयडिया जनतेचा कोणाकडे कौल असेल? नाही सांगते नाही सांगते ना. चला इकडं आपण कस्टमरला पण विचारू. आपण इकडं हो काय घेताय? इकडून घे. बरं का हो. एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला आहेत. म्हणजे अजित दादा विरुद्ध शरद पवार थेट लागलेली आता. मला काय विचारता हो? काय जनतेचा कौल कुणाकडे? मला एवढा अंदाज सांगतो. अंदाज नाही. तुम्हाला काय वाटतं बाबा? पवार साहेब. का बरं पवार साहेब? पवार साहेब पहिले येत ना, नेता आहेत मोठी. नेता आहेत. हा बर हा तेच येणार ना. मग चिन्ह बदललं की पण पवार साहेबाचं असू दे ना काय, पण तेच परत लोक ध्यान ठेवणार ना. बर हा काय लीड भेटेल का तालुक्यात तुमच्या? भेटणार ना. पण आजी माझे आमदार एकत्र आहेत तुमचे आता. सगळी ती एकच आहेत ना सगळी. आजी माझे आमदार तुमचे आहेत. आप्पा झालं, दादा झालं तुमच्या. हा सगळे एकत्र आहेत आणि पवार साहेबांविरुद्ध पक्षाची ताकद त्यांची होती ना पहिली. बर हा त्यामुळे ती त्यांचीच ताकद आहे ना पवार साहेबाची. साहेबाची ताकद आहे जास्त. काय वाटतं काका तुम्हाला? पवार साहेब का सुप्रिया? पवार साहेब का सुप्रिया येणार. का बरं सुप्रिया? कशामुळे वाटतं सांगा? शरद पवारच हाते त्यांच्या मागे. शरद पवार शरद पवार मोठे माणूस आहे. पण आता चिन्ह बदललं ना. चिन्ह बदललं तरी माणूस बदललाय का? चिन्ह बदललं ते माणूस आहे ना, पण जुना माणूस त्याच्यात. बर त्याच्यामुळे लीड होईल का काय? पवार साहेब येणार. हो तालुक्यात लीड आहे ना. अजून काय तालुक्यात लीड आहे पवार साहेबांना समजत. पैसे मोजताय काय? हो बाबा पैसे मोजताय. मोजलं का? मग आता सांगा की मला. एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. तालुक्यातलं समर्थन कोणाला जाईल जनतेचं? पवार साहेबाला का दादाला? पवार साहेब. का बरं? का पण पवार साहेब का? दादा. पवार साहेब का मग दादा? असू दे. बोला काय म्हणता? बोला दिली की मुलाखत दिली की? तुम्ही सांगा. मी काय सांगणार? दादा का साहेब एवढं सांगा. साहेब. काय मित्र तुमचं काय मित्र? पवार साहेब. का बरं पवार साहेब? चान्स. बर तालुक्यात कसं होईल? एवढा नाही अंदाज सांगू शकून. पवार साहेब ठीक आहे. पवार साहेब ठीक आहे. अजित दादा. बर का अजित दादा? मी अजित दादा फॅन आहे. काम करण्याची क्षमता आहे अजित दादा. काम करण्याची क्षमता आहे त्याच्यामुळे अजित दादा. बर आता तालुक्यातला जर विचार केला लीड कोणाला भेटेल? दादांना भेटेल. दादांच्या पार्टीला भेटेल. हा बर चला वर जाऊ. काय विकताय? कलिंगड होय. घरचं आहे काय? नाही घरचं नाही घरचं. बागेत आणलेला आहे माल. बागेतला आहे. बर बर काय बघताय आता? लोकसभा आली की दादांकडे जायचं का साहेबांकडे? कोणाला कौल आहे जास्त? बघू ना आता काम कस काय कुणाचे काय. आता आली ना निवडणूक. आता जनतेचा कौल कोणाकडे असेल? काय दादांकडेच असेल शक्यतो. दादांकडे. हा का कसं काय दादांकडे असेल? काय कारण आहे दादा? काय आता काम विमा केलेली आहे त्यांनी. गोरगरीब जनतेला मदत केलेली आहे त्या हिशोबावर. बर त्या हिशोबाने त्यांना समर्थन मिळेल. या लय उशीर केला तुम्ही. उशिराच येतो. मग काय आता बघताय तुम्ही तुमच्या तालुक्यात आता रणधुमाळी चालू झाली लोकसभेची. आता एका बाजूला पवार साहेब, एका बाजूला अजित दादा आहेत. जनतेचं कौल कुणाकडे? दादांकडे. कसा? दादाच लक्ष द्यायचं जरा. आजपर्यंत त्यांनी काय दोन तालुक्यात विकासच नाही केला. कुणी?
आता मागच्या वेळी असताना कोण खासदार ते बरं. कोणी असताना तुम्हाला माहिती सर दोन तालुक्यात आताच लोकांना पाणी नाही प्यायला तरी कोणी लक्ष द्यायना विकासच नाही तर मत कसं द्यायचं बरोबर विकासाला मत द्यायचं विकासाला बरं विकासाला मत म्हणजे कोणाला मत म्हणजे जे काम करायचं म्हणून त्याला द्यायचं थोडा फरक करायलाच पाहिजे असं फरक लोकांचं. करायला पाहिजे इनडायरेक्टली दादांकडे समर्थन आहे चला या झाला का बाजार चाललंय बरं हो का इकडे कॅमेरा काय बघताय एका बाजूला पवार साहेब एका बाजूला दादा आहेत अजित दादा हा सामान्य जनतेचं कौल कोणाकडे असेल तसं काय सांगू शकत अंदाज सांग तुम्ही आता आठवडा बाजारात आहात लोकांच्या चर्चा चालू असतात समर्थन जास्त कोणाला मिळते अजित दादांना मिळते का पवार साहेबांना साहेबांनाच मिळू शकणार कसं काय आता त्यांच्यासारखी पॉलिटिक्स कुणाचीच नाहीये आणि त्यांच्याशिवाय कोणाचंच काही चालू शकणार नाही जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत महाराष्ट्र आहे बर हा आणि अजून बी खंबीरपणे आम्ही साहेबांकडेच आहोत तालुक्यात आता लोकसभेचं कसं होईल तुमच्या सुप्रियाताईंना मतदान जास्त होईल का सुनेत्राताईंना सुप्रियाताईंना तर पडू शकणारच पण आता दोन्ही आमदार तुमच्या आजी माझे आमदार एकत्र आहेत तरी पण मतदान होईल होऊ शकणार होईल चला तुम्हाला काय वाटतं होईल ना कुणाला होईल सुप्रियाताईंना कसं काय 100% होईल ना म्हणजे लोकांचे म्हणजे विचार तेच आहेत ना विचारतेच हा चिन्ह बदललं म्हणून काय फरक पडेल का काहीच नाही काहीच नाही चला तुमचं कुठलं गाव कुशेगाव ह्या तालुक्यातलं हो चला कुशेगावातले चिन्ह बदललं तरी काही फरक पडणार ना त्यांना नाही काय फरक नाही पडणार बर आता ह्यात दौंड तालुक्यात 4 उमेदवार होते म्हणजे सगळे आपलं तिकडून आता जे भागवत महेश भागवत एक अण्णाचं नाव येतं अण्णाचं नाव आहे परत आता ते आपले पुरंदरचे हे शिवतरे बाप्पू त्यामुळं भाजपला फटका बसणार भरपूर फटका भाजपला फटका बसणार या आरक्षणाच्या विषयामुळे पण भाजपला फटका बसणार ना लय वेळा 101% ह्या प्रतिक्रिया आहेत ना प्राऊंड प्रतिक्रियामध्ये या इकडे बाजूला नाही झाला अजून सुरुवात झाली बरं आता ऐका की लोकसभेची पण सुरुवात झाली का नाही आता आता एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत सुनेत्राताईंविरुद्ध सुप्रिया सुळे असं थेट सामना आहे काय होईल आता काय तसं काय सांगता येत नाही पण सुप्रिया सुळे संसद रत्न आहेत त्याच्यामुळं आम्ही 100% त्यांना करू बर चिन्ह बदललं काय फरक पडेल काहीच फरक नाही तुमचे दोन्ही आमदार एकत्र येतात ताकद तुमच्या ह्यांची जास्त वाटते आमची ताकद ताईंला बर सुप्रिया ताई सुळे तुमचं कुठलं गाव चाळीसगाव लय लांबचे आहेत या इकडं पाणी पिऊन द्या पाणी पितात बघा एवढी गरमी आहे ना इकडं नाही मी इकडून जातो की ऐका की अहो इकडून जातो कॅमेरा चालू फक्त बरं 2च ऑप्शन तुम्हाला पवार साहेब का अजित दादा सर माहितीये का आमचा विषय फक्त धंदा की धंदा बस हो बाकी काय विषय नाहीये राजकारण एका ठिकाणी धंदा एका ठिकाणी तर आमच्याकडे सगळेच येतात एका संगती बोलले एका राग येतो त्यामुळे विषय कसा आहे फक्त धंदा की धंदा रोकठोक चला काय वाटतं तुम्हाला साहेब कसं आहेत चांगलं कारण केलेलं आहे त्यांनी चांगलं काम कार्य केलेलं आहे त्यांनी सुप्रिया सुळेंनी त्याच्यामुळं आम्ही निष्ठावंत शरद पवार साहेबांचेच आहोत आता मी वारंवार हेच प्रश्न विचारतो लोकांना की तुमच्या आजी माझी आमदार एकत्र आहेत बरोबर आहे मग आता त्याचा फरक पडेल का नाही काय फरक पडणार ना आता रमेश आप्पा बी आता रावदादा कोल्हे यांना हे करतात म्हणजे त्यांना मदत केलेलीच आहे त्यांनी पण तरी पण सुप्रिया सुळे येतीलच काय पाठिंबा झालेला आहे पाठिंबा झालाय बरं तर आता एकंदरीत जर बघितलं लीड कोणाला मिळेल सुप्रिया सुळेंना 30ला पावशेर महागाई घेऊ बर काय बघताय आता एका बाजूला सुप्रियाता आहेत सुनेत्राताई एका बाजूला आहेत कुणाचं पारड जड वाटतंय सुप्रियाताईचं कसं काय त्यांचा स्वभाव चांगला आहे गरिबांना मदत करतो लीड कुणा तुमचं कुठलं गाव आहे आमचं केडगाव याच तालुक्यात आहे बरं लीड कोणाला भेटेल तसं तर सुप्रियाताईलाच भेटत आहे आमदार दोन्ही एकत्र आहेत की तुमच्या तरी पण सुप्रियाताई बर चला असू त्याचा स्वभाव चांगला स्वभाव चांगला आहे त्यांचा स्वभाव चांगला गरिबांना मदत करतात तिच्या त्यामुळे आपण म्हणतो त्यांना चला ओके हो झाला का बाजार चाललाय काय घेताय बटाटी घेताय
बर बघताय तुम्ही आता लोकसभा आली की एका बाजूला सुप्रियाताई एका बाजूला सुनेत्राताई आहेत ना. कोणाला लीड भेटेल वाटतंय तालुक्यात? जनतेचा कौल कोणाच्या बाजूने? सुप्रिया सुळेकडेच आहे. कसं काय बरं? आमच्याकडे तेच आहे, चालते. आपण तुमचे आमदार माझे आमदार तुमच्या किती बरोबर असला पण आम्ही सुप्रिया सुळेकडे, आम्ही सगळे सुप्रिया सुळेकडे आहे. सुप्रिया सुळे. बाबा तुम्हाला काय वाटतं? काय ते सांगितलं ती बरोबर. तुम्ही सांगा. नाही मी नाही काय सांगत. बरं तुम्ही सांगा चला. सुप्रियाताई. का बरं सुप्रियाताई सांगा? सर्वसामान्य जनता सुप्रियाताईकडे. आमदारकीला दादा व्यवस्थित आहे पण खासदारकीला ताईच. पण आता त्यांनी सांगतील ना तुम्हाला घड्याळाला मत काय हवं? नाही ना करू शकत कारण पहिलं जानता राजा आहे पवार साहेब. जनता राजा आहे. चला ह्या अशा प्रतिक्रिया आता हळूहळू यायला लागल्या. बरं आहे का? कुठलं गाव आहे तुमचं? केडगाव. केडगावचे तुम्ही. काय केडगाव मध्ये कुणाचं पार्टी जड आहे? सुनेत्राताई का सुप्रियाताई? सुप्रियाताई. कसं काय सुप्रियाताई? आमदार हे तुमचे भाजपाचे असतात. असू द्या ना. बर लीड कोणाला भेटेल? सुप्रियाला मिळेल. बर आज चिन्ह भिन्न बदलले आता काय फरक नाही पडणार? काय नाही फरक पडत. काय नाही माणूस तिथेच आहे ना. माणूस तीच आहे. काय झालं? चालाय बाजार? चालू आहे बाजार चालू. आठवडे सोमवार बाजार असतो. कुठलं गाव आहे तुमचं? कुठलं गाव? पूर्वी कांचन. उरुळी कांचन. आता तुम्ही बारामती लोकसभेमध्ये येताय का नाही? काही भाग आहे ना उरुळी कांचन? आहे ना आहे ना? आहे. बरं काय तुम्हाला काय वाटतं? एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत. सध्या आमची मतदान करायची इच्छाच नाहीये. का बरं? काय आमच्या हातात काय येतच नाही. सगळे 5 वर्ष येतात एकदा निघून जातात. आम्हाला कोणीच राहते 8 दिवस. बर बर बर. आम्हाला असा घाम गावा लागतो इथं. आमचं कोण बघतंय का आमच्यासाठी? आरक्षणचं मिटवा परत मतदानाचं बघू. बर आरक्षण. हो. कुठला नेमका आरक्षण? मराठा आरक्षण. बर काय आरक्षण नसल्यामुळे काय फरक पडतो? आरक्षण म्हणजे असं बिझनेस मध्ये कोणी आरक्षणाला आतापर्यंत खोडा घातला? सगळेच घालतात खोडे. आता प्रत्येकाला माहिती कोण घालतंय कोण नाही. प्रत्येकाला कळलं पाहिजे. प्रत्येकाला कळलं पाहिजे. बरं चला असू द्या. बाबा कुठलं गाव तुमचं? इकडे पाटस. पाटस. काय बघताय? एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत. आता काय दादाच्याच भाग आहे म्हणायचं. बरं कुठल्या दादाच्या? अजित दादाच्या. अजित दादाच्या. हा बर हा करतील ते काय काम आपलं. पर गोरगरिबाची कामं त्यांनी पण आपली करावा. हा बर एवढीच आपली एवढीच इच्छा आहे. चला असू द्या. आपण एक शेवटची प्रतिक्रिया घेऊ आता. इकडे चहावाल्याचा इतिहास खूप भारतात मोठा आहे बरं का. लक्षात घ्या. काय सरकार त्याच आहे. बरं काय म्हणते? एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत. आम्ही सुप्रियाताईच्या मागे आहे हा आणि कायम राहू. आयुष्यभर राहू. जवळ आमच्यात श्वासात दम आहे तोवर आम्ही सुप्रियाताईच्या मागे राहू. का बरं एवढं सुप्रियाताई? का म्हणजे काम आहे त्यांची चांगली. गद्दार आहे ना. महत्वाचा विषय म्हणजे गद्दार नाहीत. गद्दार नाही. बाकीचं आम्हाला काय माहित नाही. गद्दारी करू नका काय विषय होत नाही. आज चिन्ह बदललं काय फरक पडेल? काय नाही काय चिन्हाचा विषय. दादाकडे गेलं म्हणजे काय दादा निवडून जाणार आहे का? चिन्हाचा काय विषय? माणूस महत्वाचा. चिन्ह काय गुन्हे घेऊन येते की. तुमचं गाव कुठलं? आमचं सुपा. सुपा. बर बर. सुप्याला जाऊन आलो एकदा आम्ही. चला आमची बाईट सुप्रियाताईवरच असणार. बर आता थोडं एंडिंग कडे येऊ मित्रांनो. असं आहे बाबा. झाला का बाजार? कुठलं गाव आहे? कुशेगाव. बर बर. काय आता लोकसभा आली की पवार साहेब का अजित दादा? आता बघू ठरवून. तरी पण अंदाज काय? जनतेचा कौल कोणाकडे? आता कसं आहे आता जनतेचं बाबा थांबा की 2 मिनिटं. हा कसं आहे आता ते पहिला पवार साहेब आहे. एका टायमाला त्याचकडे जायला असं वाटतं. पवार साहेबांकडे जायला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नाही बरोबर आहे ना. आपल्याला तेच माणसं पाहिजेत. कुठलं गाव आहे? हिंगणेवाडा. बर तालुका? गायकवाड. दौंड तालुका. बर काय कौल जनतेचं कौल कोणाकडे? जनतेचं कौल हे काय आपल्या ह्याच्याकडे चाललंय पवारांच्याकडे. पण तुमच्या आजी माझे आमदार बरोबर नाहीत पवार साहेब? नाही बरोबर नाही. नाही चांगले आहेत. आमदाराला नाव नाही ठेवायचं. नाही नाव नाही बरोबर नाहीत म्हणजे आजी माझी आमदार यांचा पाठिंबा जो आहे तो पवार साहेबांना नाहीये. त्यांच्या बरोबर नाहीत. तरी आपल्याला कर्तव्य कसं आहे काम करणारीच माणसं पाहिजेत. महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाचं असतं. आणि व्यवस्थित काय अडचण. लीड कोणाला भेटेल? आता काय आता जनतेवर अवलंबून आहे सगळं. तरी अंदाज काय वाटतं? अंदाज आता पवार चाललं पाहिजे. पवार चाललं पाहिजे. चला चला एंडिंग कडे जातो बरं का. आता थोडस विषय असा आहे. दौंड तालुक्यातील पाटस या गावी येण्याचं मुख्य कारण असं होतं की या ठिकाणचे भाजप आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे रमेश अप्पा थोरात आता एकत्र झालेले आहेत आणि त्यांनी अजितदादा गटाला समर्थन देत एक त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही या आठवडा बाजारामध्ये आलोय ना त्या आठवडा बाजारामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. सर्वांकडे कल होता पण सर्वात जास्त कल जो होता ना तो सुप्रियाताई सुळे यांच्याकडे होता असं म्हणता येईल.
जरी दोन्ही आमदार एका बाजूला असली तरी जनता सुप्रियाताईंच्या पाठीमागे आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याचप्रमाणे अजितदादाच्या पाठीशी आहेत आणि तिसरा ऑप्शन म्हणून सुद्धा महेश अण्णा असतील, शिवतारे बापू असतील यांच्याकडे पाहिलं जाते. पुढील काळात आपण पुढच्या गावी जाऊन लोकांच्या मनात काय आहे ते काढून तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.